रुक्मामाई मंदिर कळस स्थापना व अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न. अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथे समस्त गावकरी यांच्या वतीने 7 दिवस रुक्मामाई मंदिर कळस स्थापना व अखंड हरिनाम सप्ताह, देवी भागवत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भव्य मिरवणूक तसेच रुक्मामाई मंदिर कळस स्थापना करण्यात आली. त्यानंतर सर्व गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आज रुक्मामाई मंदिर कळस स्थापना आणि अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या कार्यक्रम 7 दिवस झाले. आज शेवटचा दिवस आहे. तर कळसारोहणाचा कार्यक्रम अति उत्साहामध्ये पार पडलेला आहे. हरिभक्त पारायण देवी भागवत सोनाली देवीजी महाजन यांचं भागवताचा कार्यक्रम, देवी भागवताचा कार्यक्रम होता. आणि आज शेवटचा दिवस काल्याचे कीर्तन, हरिभक्त पारायण सांध्वी देवी मुक्ताईनाथ माऊली उदगीर यांचं काल्याचे कीर्तनाचा कार्यक्रम अगदी अतिशय असा वातावरणात भव्य दिव्य कार्यक्रम आज पार पडलेला आहे. जवळपास अन्नदानाचा पण कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात आज आम्ही सक्सेस झालेला आहे. दररोजच्या कार्यक्रमात सकाळी 4 ते 6 हरिपाठ आणि 6 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण. ज्ञानेश्वरी पारायणाच्या नंतर आम्ही भोजनाचा कार्यक्रम, संपूर्ण गाव चुलबंद. आणि 12 ते 4 देवी भागवत कथा. 12 ते 4 देवी भागवत कथा संपल्यानंतर लगेच पूर्ण गाव, जवळपास 10,000 लोकसंख्येचं गाव आहे. 10,000 लोक चुलबंद गाव आमचं रोज 8 वाजेपर्यंत आजूबाजूच्या आमच्या पंचक्रोशीतील संपूर्ण गावं आमच्या इथे येतात आणि आमच्या आनंदात सामील होतात. या नंतर 8 ते 10 या वेळामध्ये रोज हरिकीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. आज आमच्या येळेगाव येथे रुक्मामाई कळस स्थापना समाप्ती झालेली आहे. आज दररोजचा दिनक्रम म्हणजे सकाळी 4 ते 6 पर्यंत काकडा होता. त्याच्यानंतर 6 ते 10 पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण होतं. त्याच्यानंतर 10 ते 1 पर्यंत सर्व गाव चुलबंद सोबत कारखाना, सर्व लेबर लोक, रोडनं जाणारे येणारे आम्ही सर्वजण चुलबंद जीव घातलेले आहेत. तसंच 1 ते 4 ते 5 दरम्यान भागवत राहत गेलं. त्याच्यानंतर पुन्हा जेवणाचा कार्यक्रम संध्याकाळच्या पंक्तीचा व्हायचा. भव्य दिव्य असा आमच्या आतापर्यंत जवळपास गावातच नाही तर सर्कलमध्ये पण असा कार्यक्रम झालेला नाही. त्याच्याबद्दल सर्व आमच्या गावकऱ्याचे, शिष्टमंडळाचे सर्वांच्या वतीने धन्यवाद. आयोजक, संयोजक, सर्व आजूबाजूचे गावातील पाहुणे मंडळी, देवीचे बी म्हणजे आमचे आईमाई आहेत, यानं पण भरपूर आम्हाला सहकार्य केलेलं आहे. धन्यवाद. सप्त्याचा खूप छान प्रचार होता. पब्लिक भव्य दिव्य होती आणि चांगला पार पडला. मिरवणूक होती, नंतर एक काल्याच कीर्तन झाला, काला समाप्ती झाली. आता महाप्रसाद घेतले लोक, आता भाविक लोक बसलेले होते. आजवर इतके वेळ जेवण करीत होते आणि आता करालेत पण. आता किती वेळ चालेल हे सकाळी सांगता येत नाही, पण छान पार पडला.